आता इकडं नवरदेव पतंग उडवायला लागलेलं आणि नुसता पतंगच नाही तर इथं तुम्हाला कोलांट्या उड्या उचलून डान्स झोपून डान्स सगळंच बघायला मिळणार आहे. सांगतो थांबा नेमकं झालं काय. आम्ही पहाटच झालेलो जळगावला, कारण इथं एंगेजमेंट होती दुपारी 4ला. जळगाव मध्ये अख्ख्या TLJ फोटोग्राफी चालत्या आणि ह्योच तो बघा TLJ फोटोग्राफीचा ओनर. ह्यानंच बोलवलेलं छोट्या अरवायला आपल्या. पण या तेजसला माहित आहे वय रोहित कुठे येतो एकटा. मोठ्या भावाला पण सगळीकडे नेणार असा भावच आहे ह्यो आपला धाकटा. कराडावरनं कटळून आम्ही जळगावला आलो आणि डायरेक्ट तेजसच्या घरातच घुसलो आणि कुणीतरी धरून आणल्या गत रूम मध्ये जाऊन बसलो. पण ह्यासने म्हणलं नुसतं बसून नाही चालणार, आपल्याला आवरायला लागणार. मी तर आधीच झालेलो भांग पाडून गॉगल घालून तयार. त्याच्या आईला ही पण दोघं फोटोग्राफर, हिंनी पण ब्लॅकच घातलेला कलर. गाडीत सगळं सामान ठेवलं आणि भावानं 5 मिनिटातच हॉलवर आणलं. फोटोग्राफरांचं काम कसं असतंय, नवरा नवरी याच्या आधी ह्यासनीच हॉलवर यायला लागतंय आणि परत सगळी गेल्यावर नवरा नवरीला घालवून ह्यासनी घरी जायला लागतंय. आणि त्यात आणि मी फोटोग्राफर नाही तरी बी आणि मला घेऊन येते ती. इथं गर्दी नाही तोपर्यंत रोहितनं हॉलचं लेआउट घेतलं आणि अक्षय शेटनं पण फोटो काढलं. आत्ताच बघितलं तर एवढ्या खुर्च्या होत्या खाली आणि 10 मिनिटातच म्हणलं एवढी गर्दी कशी झाली. आता होणारच की एंगेजमेंटचं टायमिंग आलेलं जवळ. बघत बघत आता नवरा नवरीला रिंग घालल. नवरा नवरीला तापच असतोय घरात घरच्यांचं आणि हॉलमध्ये फोटोग्राफरचं ऐकायलाच लागतंय. आयला इथं एका कपलचं फोटो काढायला तेजसनं पण 6 फोटोग्राफर आणली ती. मी पण आता पुढच्या व्लॉग मध्ये दाखवतो बघा एंगेजमेंट झाल्यावर सगळी कशी नाचते ती.